स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या ऑर्गनायझेशन सोबत कम्युनिकेट करते. ज्याचं मी उदाहरण सुद्धा तुम्हाला दिलं की सपोज तुम्ही एखादी एज्युकेशनल ऑर्गनायझेशन चालवतात. त्या ऑर्गनायझेशनच्या ज्या रिक्वायरमेंट असतात, जसं की स्टेशनरी आयटम असतात किंवा लॅब मध्ये लागणारे वेगवेगळे इक्विपमेंट्स असतात किंवा लायब्ररी असेल तर तिथे असलेले बुक्स असतात किंवा क्लासरूम मध्ये बेंचेस असतात, टेबल्स असतात, चेअर्स असतात. हे काही कुठली ऑर्गनायझेशन स्वतःचं निर्माण करते का? नाही. मग त्याला काय करावं लागतं? दुसऱ्या ऑर्गनायझेशन कडनं आपल्या ऑर्गनायझेशन साठी या सगळ्या वस्तूंची डिमांड करावी लागते, मागणी करावी लागते. ही मागणी करायची असेल तर कम्युनिकेशन करावं लागेल की नाही? येस ऑर नो? येस मॅम, करावं लागेल. Yes, yes, ma'am. पण या Yes, कम्युनिकेशनला ma'am. करावं लागेल. म्हणतात. या कम्युनिकेशनला एक्सटर्नल कम्युनिकेशन म्हणतात. का एक्सटर्नल म्हणलं जातं? कारण जेव्हा एखादी व्यक्ती ऑर्गनायझेशनची डायरेक्ट एम्प्लॉई नसते. जसं we are the teachers who teach you NGPN under the title, under the name of organization Government Polytechnic Nasik. आम्ही तुम्हाला शिकवतो. तुम्हाला शिकवणं is our work. That's why government is paying us for that. आम्हाला गव्हर्नमेंट जो आहे तो याच्यासाठी पैसा मिळतो की आम्ही टीचिंग केलं पाहिजे. मग तुम्हाला शिकवायचं की नाही शिकवायचं याच्यासाठी आम्हाला काही ऑल्टरनेटिव्ह नाही. वी हॅव टू टीच. वी हॅव टू फॉलो एव्हरी नॉर्म, रूल्स अँड रेग्युलेशन. आम्हाला करायचंय की नाही करायचंय इथे चॉईस उरत नाही. परंतु समजा तुम्ही एखाद्या गेस्ट लेक्चररला बाहेरच्या ऑर्गनायझेशन मधनं बोलवतात आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये एखादं लेक्चर घेण्याचं, तर त्या लेक्चरला यायचं की नाही यायचं, डिनाय करायचं की ऍक्सेप्ट करायचं हा त्या व्यक्तीचा वैयक्तिक प्रश्न असतो. त्याच्यासाठी कंपल्शन नाही, कारण त्याला त्याच्यासाठी पगार मिळत नाही. हा फरक आहे एक्सटर्नल आणि इंटरनल कम्युनिकेशन मध्ये. तुम्ही मला काही उदाहरणं देऊ शकतात का एक्सटर्नल कम्युनिकेशनचे, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला समजलं आहे की नाही? बोला बरं. हॅलो मॅम. कॅन येस. मॅम एक डाऊट होता. म्हणजे जेव्हा एक ऑर्गनायझेशन दुसऱ्या ऑर्गनायझेशनला म्हणजे जेव्हा गरज असते तेव्हाच विचारतं का, असं म्हणजे असं फ्रीली न बोलू शकत का, असं फक्त गरज असल्यावरच बोलतो का? मला एक सांग, आता समजा तू दुसऱ्या कॉलेजच्या टीचर्स सोबत रोज उठून बोलायला जाशील का? त्यांच्याशी तुला काही काम आहे, अडचण आहे, तुझी डिफिकल्टी आहे, त्यावेळेला बोलायला जाशील का? रोज काहीतरी गप्पा मारायला जाऊन बसशील? नाही, पण दुसऱ्या कॉलेजच्या विद्यार्थी सोबत मग ते ऑफिशियल कम्युनिकेशन झालं का तुझं? ते फॉर्मल कम्युनिकेशन झालं का? दुसऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी तू रोज उठून बोलायला जाऊच नाही शकणार. काय बोलशील तू त्यांच्याशी? हा, ते तर तुझे फ्रेंड्स असतील तर दॅट इज अनादर पार्ट. आपण फक्त ऑर्गनायझेशनल कम्युनिकेशन बघतोय. मी तुम्हाला आधीच, मग तू म्हणशील की एका फॅमिलीने दुसऱ्या फॅमिली मेंबरशी केलेलं कम्युनिकेशन हे एक्सटर्नल आहे का? किंवा एका रिलेटिव्हने दुसऱ्या रिलेटिव्हशी केलेलं कम्युनिकेशन? आपण आपल्या घरगुती किंवा आपल्या मित्रमैत्रिणींच्या कम्युनिकेशनचे टाइप्स नाही शिकत आहे. कुठलीही ऑर्गनायझेशन एक वर्क सिस्टीम म्हणून ज्या वेळेला काम करते ना, त्या ठिकाणी दोन प्रकारचे कम्युनिकेशन होतात. ऑर्गनायझेशन मध्ये काम करणारी लोक एकमेकांशी बोलतात त्यांच्या कामाच्या पूर्ततेसाठी, आणि एक ऑर्गनायझेशन दुसऱ्या ऑर्गनायझेशनशी बोलते आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी. आलं लक्षात? मॅम. कॉलेजच्या टीचर्स सोबत तुमचे आई वडील एक्सटर्नली कम्युनिकेट होतील. रोज येऊन गप्पा मारतील का ते? आज आमच्या मुलाने लेक्चर केलं होतं का, आज तुम्ही काय शिकवलं, असे रोज बोलू शकतात का? नो मॅम. नो मॅम. दॅट इज एक्सटर्नल कम्युनिकेशन. जस्ट कीप इन माइंड द आयडिया की आपण आपले घरगुती वैयक्तिक कम्युनिकेशन या टाइप्सच्या अंडर शिकत नाही आहोत. आपण एखादी ऑर्गनायझेशन जिथे लोक कामासाठी एकत्र येतात, ज्याच्यासाठी त्यांना पैसा मिळतो, किंवा विद्यार्थी जे तिथे ऍडमिट झाल्यामुळे त्या ऑर्गनायझेशनचं नाव कॅरी करतात,
की आम्ही या ऑर्गनायझेशनचे विद्यार्थी आहोत. इथे जे काही नियम आहेत, इथे जे काही रूल्स आणि रेग्युलेशन आहे, हे तुमच्यासाठी बंधनकारक आहे ना आज? आहे की नाही? तुम्हाला लेक्चर अटेंड करावे लागतात, तुम्हाला पेपर्स येस मॅम. तुम्हाला टेस्ट द्याव्या लागतील. मग ही काय झाली आपली वर्क सिस्टीम. हे आपलं होईल इंटरनल कम्युनिकेशन. इथे तुम्हाला तुमची चॉईस विचारली जाईल का, रे बाबांनो लेक्चर करायचंय का, मग तुम्ही हो म्हणाल तर नाही. पण गेल्या वर्षापर्यंत जर का आम्ही ऍडमिशन रिलेटेड तुमच्याशी काही कम्युनिकेट करत होतो, तर ते एक्सटर्नल कम्युनिकेशन होतं, कारण त्यावेळेला तुम्ही आमचे विद्यार्थी नव्हतात. किंवा एक 2-3 महिन्याआधी जी काही आपली ऍडमिशन प्रोसेस चालली होती, त्यावेळेला तुम्ही इन्क्वायरीला येत होतात किंवा फॉर्म सबमिट करत होतात किंवा कॉलेजच्या ग्रुपचे तुम्ही मेंबर्स झालेले होतात, परंतु त्यावेळेला तुम्ही कॉलेजचे विद्यार्थी नव्हतात. मग ते आमचं एक्सटर्नल कम्युनिकेशन होतं आणि आता जेव्हा आम्ही टीचिंग सुरू केलं, हे आमचं इंटरनल कम्युनिकेशन. वेन यू कॅरीज द नेम ऑफ द ऑर्गनायझेशन, जेव्हा तुमच्या पाठीमागे ते नाव लावलं जातं ऑर्गनायझेशनचं, त्यावेळेला ऑर्गनायझेशनची ओळख तुमच्यामुळे आणि तुमची ओळख ऑर्गनायझेशनमुळे ज्या वेळेला व्हायला लागते, त्याला आपण इंटरनल कम्युनिकेशन म्हणतो. पण म्हणजे मग हे एक्सटर्नल कम्युनिकेशन नसतंच का? डेफिनेटली असतं. वेळोवेळी गरजेनुसार करावं लागतं, पण ते तेवढं टाइम बाइंड असतं. ज्या वेळेला तुम्ही ऑर्गनायझेशनचे विद्यार्थी नसताना ऑर्गनायझेशनला भेट देत होते, त्यावेळेला तुम्हाला कुठलेही नियम नव्हते. पण आता ज्या वेळेला तुम्ही ऑर्गनायझेशनचे स्टुडंट झालेले आहात, त्यावेळेला तुम्हाला इथले सगळे नियम कंपल्सरी होतात. हा फरक आहे इंटरनल आणि एक्सटर्नल कम्युनिकेशन मध्ये. येतंय का तुमच्या लक्षात? येस मॅम. Yes, ma'am. Is the concept clear now? Yes, ma'am. आता हे Yes, ma'am. येस मॅम. का शिकायचं? काय शिकायचं? ऑर्गनायझेशन मधलं कम्युनिकेशन. आपण बघितलं की ह्युमन बिईंगच्या आयुष्यामध्ये कम्युनिकेशन सिस्टीम जी आहे ती फार महत्वाची आहे. वेदर इट्स युअर पर्सनल लाईफ और वेदर इट्स युअर प्रोफेशनल लाईफ. पर्सनल लाईफ मध्ये आपण कुणाशी काय संबंध ठेवायचे, कशा पद्धतीने बोलायचं, हा आपला वैयक्तिक चॉईस असतो. तिथे काय तुमच्याकडे कोणी छडी घेऊन उभं राहत नाही की अमुक एक शब्द असाच बोलला पाहिजे. ते फ्लॉलेस कम्युनिकेशन असतं. आणि तुमची पर्सनल चॉईस असते की तुम्ही कुठले मित्र निवडाल, तुमच्यासोबत कोण कोण असेल, तुम्ही कुणाच्या जवळ जाल इमोशनली, कुणाला दूर ठेवाल, हा तुमचा पर्सनल भाग असतो. त्यामुळे तिथे कुठलीच गोष्ट शिकवली जाऊ शकत नाही. परंतु प्रोफेशनल लाईफ मध्ये, फॉर्मल कम्युनिकेशन इंटरॅक्शन मध्ये प्रत्येक व्यक्तीला काही नियमांमध्ये राहूनच कम्युनिकेशन करावं लागतं. ते नियम शिकून त्या पद्धतीने कम्युनिकेशनच्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्याचा वापर कसा केला गेला पाहिजे, यासाठी आपण हे टाइप्स ऑफ कम्युनिकेशन शिकणार. एक्सटर्नल कम्युनिकेशनच्या डिटेलमध्ये ज्या वेळेला मी तुम्हाला 4th युनिट घेईल त्यावेळेला डिटेलमध्ये सांगेल की कुठले नियम असतात. पण इंटरनल कम्युनिकेशनच्या बाबतीमध्ये सुद्धा नेहमी लक्षात ठेवा की प्रत्येक ऑर्गनायझेशन स्वतःची काही नियमावली जी आहे ती तयार करते आणि त्या नियमावलीमध्ये राहून प्रत्येक एका व्यक्तीला कम्युनिकेशन करावं लागतं. इथे कोणीच स्वतःच्या मनाने किंवा मताने कम्युनिकेशन स्टार्ट किंवा बंद करू शकत नाही. काही रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात जे फॉलो केले गेले पाहिजे. म्हणून इंटरनल कम्युनिकेशन म्हणजे ऑर्गनायझेशनच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही येतात, ऑर्गनायझेशनचे सदस्य जेव्हा होतात, त्यावेळेला बाकीच्या कम्युनिकेशन इंटरॅक्शन्स मध्ये स्वतः मॅम परत आवाज गेला. मॅम आवाज येत नाही तुमचा. येतोय का बघा? येतोय Yes, मॅम. ma'am. इंटरनल कम्युनिकेशन मध्ये जेव्हा तुम्ही प्रोफेशनली, आता हे जे तुमचे कोर्सेस आहेत डिप्लोमाचे, हे असे कोर्सेस आहेत
की 3 वर्षांनंतर बाहेर पडल्यानंतर एकतर तुम्ही कुठेतरी जॉब करू शकतात किंवा स्वतः एंटरप्रेनर म्हणजे एखादा व्यवसाय सुरू करू शकता. जेव्हा तुम्ही जॉब करतात किंवा जेव्हा एखादा व्यवसाय सुरू करतात त्यावेळेला तुम्ही बोलतात कसे यावरती तुमचा पूर्ण करिअर ग्राफ जो असतो तो अवलंबून असतो. कारण एका ठराविक लिमिटेशन नंतर तुमचे मार्क, तुमचा पेपर मध्ये असलेला परफॉर्मन्स आणि तुमचं प्रॅक्टिकल लाईफ मध्ये असलेलं कम्युनिकेशन या गोष्टींचा फारसा संबंध राहत नाही. म्हणजे मग फेल व्हायचं का? नाही, फेल व्हायचं हे त्याच्यावरती सोल्युशन नाहीये. परंतु जेव्हा तुम्ही जॉब करायला लागतात त्यावेळेला रोज काही तुम्ही तुमचा रिपोर्ट कार्ड घेऊन जात नाही की मला डिप्लोमाला 90% मिळाले होते. तुम्ही ज्या पद्धतीने वागतात, बोलतात आणि काम करतात, कामामध्ये तुमची जी काही इंटेलिजन्स आहे ते दाखवतात, त्यावरनं ठरतं की तुम्हाला 90 मार्क आहेत की 70 आहेत की 60 आहे की 50 आहे. प्रोफेशनल लाईफ मध्ये एंट्री केल्यानंतर तुमचा अकॅडमिक परफॉर्मन्स, नो डाऊट की प्रोफेशनल लाईफ मध्ये एंट्री करण्यासाठी तुमचा अकॅडमिक परफॉर्मन्स महत्वाचा असतो, पण त्यानंतर जे सुरू होतं ते असतं कम्युनिकेशन. तुम्ही सुशिक्षित आहात की सुशिक्षितपणाचं पांघरुण घातलेले आहात हे तुम्ही इतरांशी बोलतात कसं आणि वागता कसं यावर पूर्णपणे अवलंबून असतं. म्हणून ऑर्गनायझेशनच्या आतमध्ये आपलं प्रोफेशनल लाईफ सुरू करण्याआधी आपण कशा पद्धतीने कम्युनिकेशन करावं आणि कसं करू नये हे शिकण्यासाठी टाइप्स ऑफ कम्युनिकेशन आहे. एवढं क्लिअर झालं सगळ्यांना? माझा आवाज क्लिअर येतोय? Yes, ma'am. म्हणून आपल्याला जे टाइप्स ऑफ कम्युनिकेशन आहे ते प्युअरली अंडर इंटरनल कम्युनिकेशन. When the members of the same organization working on different levels of hierarchy म्हणजे काय आहे? एक प्रकारचं स्थान आहे, चढता उतरता क्रम, त्याला हायरार्की म्हणतात. Communicates with each other, such communication is called as internal communication. When the members of same organization working on different levels of hierarchy, ज्या वेळेला एका ऑर्गनायझेशन मध्ये काम करणारी लोक ज्यांची पोस्ट आणि पोझिशन वेगळी वेगळी असते. माईक म्यूट करून टाका. त्या प्रकारच्या कम्युनिकेशनला इंटरनल कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. It involves communication inside the organization from different levels of authority. वेगवेगळ्या पोस्ट असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, मग त्यानंतर वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सचे एचओडीज आणि एचओडीजच्या हाताखाली काम करणारे लेक्चरर्स, लेक्चरर्सच्या हाताखाली काम करणारे लॅब असिस्टंट, लॅब असिस्टंटच्या हाताखाली काम करणारे प्यून किंवा अटेंडंट. ही झाली हायरार्की सिस्टीम. आता इथे काम जेव्हा करून घ्यायचं असतं त्यावेळेला प्रिन्सिपल प्यूनशी कम्युनिकेट करतो, प्यून प्रिन्सिपल सरांशी कम्युनिकेट करतो, प्रिन्सिपल लेक्चररशी बोलतात, लेक्चरर प्रिन्सिपलशी बोलतात, प्रिन्सिपल एचओडीशी बोलतात, एचओडीज प्रिन्सिपल सोबत बोलतात. ही वेगळी वेगळी हायरार्की आहे, अथॉरिटी आहे. जेव्हा ऑर्गनायझेशन मध्ये काम करणारी लोक ऑर्गनायझेशन साठी एकमेकांसोबत कम्युनिकेट करतात त्याला इंटरनल कम्युनिकेशन म्हणतात. झालीये का कन्सेप्ट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. Yes, ma'am. Ma'am. Now the direct, Yes, ma'am. yes, very good. The direction of a flow of messages flowing inside the, Screen नाही. आता दिसतंय का? Screen केव्हाची नाही, ma'am. स्क्रीन दिसतच नव्हती. मॅम केव्हाची दिसत नाही स्क्रीन. बरं, very good. Yes, ma'am. लवकर सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे. लवकर नाही मॅम. आम्हाला वाटलं तुम्ही दाखवता नाही स्क्रीन. नाही, मी असं कशाला करू? तुमच्याचसाठी बनवल्या आहेत ना मी त्या
पीपीटी माझ्यासाठी थोडी आहे की मी तुम्हाला दाखवणार. दिसतोय म्हटलं तुम्ही बोलशाल दिसतंय मॅम मला. म्हणून बोलले. मला असे कुठल्याच प्रकारचे डाऊट्स काय म्हणता हेजिटेशन कम्युनिकेशन मध्ये करायचं नाही की हे सांगू की नको बोलू की नको. जे बरोबर आहे ते बोला, जे अयोग्य आहे ते बोलताना 100दा विचार करायचा की मी बोलू की नको. म्हणजे बरोबर आहे ते बोलायलाच पाहिजे ना. परत एकदा रीड करते मी आता इंटरनल कम्युनिकेशन तुमच्यासाठी. When the members of the same organization working on different levels of hierarchy. हायरार्कीचा अर्थ मी तुम्हाला सांगितला पोस्ट नुसार जो चढता उतरता क्रम असतो. कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये कोणीतरी बॉस असतो, मग त्याच्या हाताखाली काम करणारा व्यक्ती असतो की जो नेक्स्ट टू बॉस असतो. मग त्या नेक्स्ट टू बॉसच्या अंडर काम करणारे डिफरंट काय म्हणतात जे सेक्शन्स असतात त्यांचे हेड्स असतात. मग त्या हेड खाली काम करणारी काही लोक असतात, त्या लोकांच्या हाताखाली काम करणारे डिपेंड्स की कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये कम्युनिकेशन सुरू आहे. बँक असेल तर बँकेचा ब्रांच मॅनेजर जो असतो तो सगळ्यात वरचा असतो. जसं की आपल्या कॉलेजमध्ये प्रिन्सिपलला सगळी अथॉरिटी असते त्या पद्धतीने बँक असेल तर ब्रांच मॅनेजर. मग ब्रांच मॅनेजरच्या हाताखाली काम करणारा व्यक्ती, त्याच्या हाताखाली काम करणारे वेगळे वेगळे स्टाफ. नेम ऑफ पोस्ट बदलते पण हायरार्कीचा जर विचार केला तर एक बॉस असणार ज्याच्याकडे सगळे अधिकार असणार, जो सगळ्यांचा कंट्रोलर असणार आणि मग त्याच्या हाताखाली काम करणारे इतर लोक असणार. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी चेकपॉइंट जो आहे तो असणारच आहे. अशा वेगवेगळ्या पोस्ट आणि पोझिशन वरती काम करणाऱ्या लोकांची जी काही पदं असतात त्याला आपण हायरार्की असं म्हणतो. Communicates with each other, such communication is called as internal communication. एका कॉलेजचा प्रिन्सिपल दुसऱ्या कॉलेजच्या प्राचार्यांशी किंवा लेक्चररशी बोलतोय याच्याशी आपल्याला घेणं देणं नाहीये. सेम कॉलेजचे रूल्स आणि रेग्युलेशन जे ऑब्झर्व होऊन हाताखालच्या लोकांशी बोललं जातं किंवा हाताखालचे लोक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतात. It involves communication inside the organization from different levels of authority. Authority म्हणजे अधिकार. वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार प्राप्त झालेले लोक जे एका ऑर्गनायझेशनचे सदस्य असतात ते काय शिकायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं. The direction or flow of messages flowing inside the organization. आता मेसेजेसचे जे डायरेक्शन असतात, दिशा असतात. आता दिशा कशा असतील? पिऊन जर का प्राचार्यांशी बोलतोय तर मेसेज वरच्या दिशेने जाईल आणि प्राचार्य जर का पिऊनशी बोलतोय तर मेसेज खालच्या दिशेने येईल. याला डायरेक्शन म्हणतात. दिशा ही जी काही दिशा असते ही ऑर्गनायझेशनच्या आतमध्ये ज्या वेळेला पाळली जाते अँड डिसाइड्स ऑन द बेसिस ऑफ लेवल्स ऑफ अथॉरिटी अँड हायरार्की. कशावरती आधारित असते ती? तुम्हाला त्या ऑर्गनायझेशन मध्ये कुणाला काय काम सांगण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत त्यानुसार. फॉर एक्झाम्पल बॉस हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तीला काम देऊ शकतो. हाताखाली काम करणारा व्यक्ती बॉसला म्हणेल का जरा एवढं काम करा बरं? म्हणेल का? येस ऑर नो? नो नो मॅम. का नाही म्हणत? सगळ्यांनी कामं केले पाहिजे ऑर्गनायझेशन मध्ये. आज मी तुम्हाला सांगते हे नोट्स लिहा, उद्या तुम्ही मला सांगा मॅडम एवढ्या नोट्स लिहून टाका बरं. तुम्ही पण करा थोडा अभ्यास, आम्हालाच काय अभ्यासाला लावतात? असं होऊ शकतं का? नो नो मॅम. का नाही होऊ शकत? जसं तुम्ही अभ्यास करताय तसे तुमच्या टीचर्सने पण अभ्यास करायला हवा की नको? नाही करायला पाहिजे? त्यांनी अभ्यास करावा की न करावा पण हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही. लेवल्स ऑफ अथॉरिटी, कुठल्या प्रतीचा अधिकार तुम्हाला ऑर्गनायझेशन मध्ये प्राप्त झालेला आहे? तुम्ही आम्हाला म्हणू शकतात अधिकाराने हे आम्हाला समजत नाहीये, अजून समजून सांगण्याचा प्रयत्न करा. हा अधिकार तुम्हाला आहे पण आज आम्ही नाही अभ्यास करत, आमच्याऐवजी तुम्ही अभ्यास करा हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आणि हे अधिकार ओळखून ऑर्गनायझेशन मध्ये कम्युनिकेट करावं लागतं. कारण कुठल्याही ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळ्या सोशल कल्चरल बॅकग्राऊंडला
बिलॉंग करणारी लोक ऑर्गनायझेशनचे एम्प्लॉई म्हणून काम करायचं म्हणून एका ठिकाणी येतात. इथे आपल्या सोबत कुठले कलिग्स काम करतील? कलिग या शब्दाचा अर्थ माहितीये का तुम्हाला? नो मॅम. कलिग्स म्हणजे Yes, ma'am. बरं, ज्यांना Yes, माहित ma'am. नाही त्यासाठी सांगते. कलिग म्हणजे आपले सहकारी, सेम ऑर्गनायझेशन मध्ये काम करणारे सहकारी कोण असतील हे आपण डिसाइड करू शकत नाही. आपण डिसाइड करू शकत नाही की आपल्या बरोबर आणखीन कोण व्यक्ती काम करेल. इथे सगळे व्यक्तिमत्व वेगवेगळ्या बॅकग्राऊंडला बिलॉंग करणारे एकत्र येतात. जसं तुम्ही वेगवेगळ्या गावामधनं, वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमधनं आज इथे आलात, कॉलेजचा भाग झालात. याआधी तुम्ही एकमेकांना ओळखत पण नव्हतात. माझ्या बरोबर मेकॅनिकल ब्रांच मध्ये कोण कोण शिकेल हे डिसाइड करण्याचा अधिकार तुम्हाला होता का? No, ma'am. नो मॅम. No, नो ma'am. मॅम. इथे येऊन गेलात, आता तुम्ही इथे येऊन गेलात, वर्गामधले बाकीचे मित्रमैत्रिणी तुमचे आहेत, तुम्हाला कदाचित ते करावे लागतील का? कारण की इथे जेव्हा तुम्हाला डे टू डे कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये सर्व्हाइव्ह व्हायचं आहे, आज लेक्चर होणार आहे की नाही, आजच्या लेक्चरची लिंक काय, सबमिशनची डेट काय, हे तुम्हाला आपसात कम्युनिकेट करावं लागेल आणि मग तुम्ही एकमेकांबरोबर हळूहळू कालांतराने फ्रेंडली व्हाल. पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा एकमेकांबरोबर बोलायला लागतात तेव्हाचा टोन आणि वारंवार कम्युनिकेट केल्यानंतर तुमची बोलण्याची पद्धत, ती जर का तुम्ही नोटीस केली तर त्याच्यामध्ये एक ड्रास्टिक चेंज तुम्हाला लक्षात येतो. ते असतं तुमचं इंटरनल कम्युनिकेशन. मॅम, येस, तुमची स्क्रीन दिसत नाहीये. आता दिसते? दिसते मॅम. No, ma'am. दिसते मॅम. बरं नेटवर्क इश्यू आहे. बरं, ठीक आहे. आता दिसतंय ना सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. येस मॅम. मी ऑलमोस्ट 15 ते 20 मिनिटं या दोन कन्सेप्ट वरती घालवलेले आहेत, इंटरनल आणि एक्सटर्नल. माझा अप्रोच असा आहे की ऍटलिस्ट कम्युनिकेशन स्किल साठी जर का क्लासरूम मध्ये तुमच्या कन्सेप्ट क्लिअर झालेल्या असतील तर तुम्हाला वेगळं फारशी मेहनत करायला लागू नये. आणि थोडा कॉमन सेन्सचा वापर करून जर का तुम्ही विचार करायला लागल्यात, कन्सेप्ट कळून घेतल्यात, तर मग तुम्ही जेव्हा तुमचा अभ्यास कराल त्यावेळेला तुम्हाला डिफिकल्टी लेवल राहत नाही. That's why I'm spending this much of time in giving you explanation, but I want की मग आता ignore करू नका. You will be in a position to identify and to give the example if I will ask you at any point of explanation. जी नावं मला आता माहिती व्हायला लागली आणि मी नाव घेऊन आता तुम्हाला क्वेश्चन विचारणार कुठल्याही एंडला, at any point. सो डोंट बी इन ए स्टेट की कीर्तन चाललंय आणि तुम्ही ऐकतायत आणि तुम्हाला कोणी चेक करणार नाहीये. अशा मेंटॅलिटी मध्ये राहायचं नाही. सगळ्यांनी अटेंटिव्ह राहायचं, कारण मी कधी पण क्वेश्चन विचारेल कुठल्याही टॉपिकवर. आलं का लक्षात? येस मॅम. येस मॅम. माझं कीर्तन सुरू करून जर इकडे तिकडे दिसत नाही. फिरत असाल तर तसं करू नका. दिसतंय का आता? दिसते मॅम. आता आपण येस मॅम दिसते. कम्युनिकेशनचे जे इंटरनल कम्युनिकेशनच्या अंडर इंटरनल आणि एक्सटर्नल या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला कळायला आहेत? येस मॅम. येस मॅम. आता आपण इंटरनल कम्युनिकेशनच्या अंडर जे ही 3 येलो कलर मध्ये सबटाइप दिसत आहेत याच्या डिटेल्सला सुरुवात करू. हे 3 मेजर हेड्स म्हणजे मेन टायटल्स जे आहेत ते आहेत ऑन द बेसिस ऑफ रिलेशन, म्हणजे रिलेशनवर आधारित असलेले टाइप. ऑन द बेसिस ऑफ डिरेक्शन, दिशेवर आधारित असलेले सबटाइप. ऑन द बेसिस ऑफ मोड्स ऑर चॅनल्स म्हणजे माध्यमांवरती आधारित असलेले सबटाइप्स. असे 3 मेजर हेड. रिलेशन म्हणजे संबंध 2 प्रकारचे असतात, एकतर फॉर्मल असतात किंवा
इनफॉर्मल असतात. फॉर्मल म्हणजे मैत्रीपूर्ण, इनफॉर्मल म्हणजे ऑफिशियल. डायरेक्शन्स ज्या आहेत त्या इथे नॉर्थ, ईस्ट, वेस्ट अशी न करता मेसेजच्या फ्लोची, मेसेज खालून वरच्या दिशेने जातोय की वरतून खालच्या दिशेने येतोय का सेम लेवलला जातो आहे की गोलाकार स्वरूपात जातोय, यानुसार ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शनचे दिशेचे 3 प्रकार आहेत. व्हर्टिकल म्हणजे सरळ रेषेत जाणारा, हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या रेषेत जाणारा आणि डायगोनल म्हणजे वर्तुळाकार वेने फिरणारा. ही ॲरोची दिशा आहे ज्याला आपण ऑन द बेसिस ऑफ डायरेक्शन या टायटल खाली शिकणार आहोत. कळालं? Yes, Yes, ma'am. ma'am. लक्षात सुद्धा असंच लॉजिकली ठेवायचं की रिलेशन 2च प्रकारचे असतात, इनफॉर्मल आणि फॉर्मल. आणि डायरेक्शन्स हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी, वर्टिकल म्हणजे उभी आणि डायगोनल म्हणजे वर्तुळाकृती. उभी, आडवी, वर्तुळाकृती. ओके. देन ऑन द बेसिस ऑफ मोड्स अँड चॅनल, चॅनलच्या बाबतीमध्ये किंवा मीडियमच्या बाबतीत आपण ऑलरेडी कंपोनंट मध्ये बघितलेलं आहे की चॅनल्स 2 प्रकारचे असतात. वर्बल म्हणजे भाषेचा वापर करून आणि नॉन वर्बल म्हणजे भाषेचा वापर न करता. भाषेचा वापर आपण 2 प्रकारे करतो, एक तर ओरल स्वरूपात म्हणजे तोंडाने बोलून किंवा रिटन स्वरूपात लिहून. वर्बलचे हे 2 सबटाईप, ओरल आणि रिटन. कुठल्या वेळेला ओरल कम्युनिकेट केलं पाहिजे आणि कुठल्या वेळेला रिटन कम्युनिकेट केलं पाहिजे या बाबतीमध्ये प्रत्येक ऑर्गनायझेशनचे स्वतःचे रूल्स असतात. नॉन वर्बलच्या बाबतीमध्ये केव्हा केव्हा ऑर्गनायझेशन व्हिज्युअलायझेशन करून म्हणजे डोळ्यांनी दाखवून कम्युनिकेट करेल किंवा ऑडिटोरी म्हणजे साऊंड्सचा वापर करून कम्युनिकेट करेल हे आधीच ठरलेलं असतं. अशा पद्धतीने हा सबटाईपचा टी डायग्राम तयार केलेला आहे. हे जे मेजर हेड्स आहेत जे येलो कलर्स मध्ये दिसत आहेत ते काय आहे? एका पर्टिक्युलर पर्पज वरती आधारित असलेले मेजर टाइप्स ज्याचे सबटाइप्स आपण एक एक करून बघणार आहोत. इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. पहिल्या प्रकारच्या मेजर हेडला सुरुवात करणार आहोत ते म्हणजे ऑन द बेसिस ऑफ रिलेशन. ऑर्गनायझेशन मध्ये काम करणाऱ्या लोकांचे एकमेकांसोबत असलेले संबंध. 2 प्रकारचे संबंध असणार आहे मग, एक तर मैत्रीपूर्ण किंवा मग ऑफिशियल, फॉर्मल म्हणू. मग याला 2 ऑफिशियल म्हणा फॉर्मलला आणि इनफॉर्मल म्हणजे अनऑफिशियल. इन म्हणजे काय? नॉट. असं की जे फॉर्मल नाही ते इनफॉर्मल म्हणजे अनऑफिशियल, फ्रेंडली. एवढं आलं लक्षात? आपण आता या टायटल खाली असलेल्या या 2 सबटाइप्सचा अभ्यास करणार आहोत. Internal communication is further studied on the basis of different purposes for which members of same organization communicates with each other. The 3 purposes are as follows. कुठले 3 पर्पज आहेत मग? कुठले 3 उद्देश आहे? On the basis of relation, on the basis of direction आणि on the basis of modes or channel. हे 3 मेजर पर्पज आहे. त्यातला पहिला पर्पज आहे ऑन द बेसिस ऑफ रिलेशन. इथपर्यंत कळालंय सर्वांना? अडचण असेल तर विचारा. डाऊट्स Yes, ma'am. असतील जायचं नाही. मॅम, येस. तुम्ही जी डायग्राम दाखवली त्याला टी डायग्राम म्हणतात का? टी डायग्राम म्हणतात. तुम्हाला असेल ना 10वीला वर्बल नॉन Yes, ma'am. वर्बल ही तुमची होते 10th ला मॅम, होती की वर्बल नॉन वर्बल. होतं की मॅम, नाही? वर्बल नॉर्बल. झालंच नाही. हो मॅम, होते मॅम. वर्बल टू होतं की नॉन नाही? वर्बल आणि नॉन वर्बल Yes. टू वर्बल. एक म्हणजे तुम्हाला बरोबर तुम्हाला एक पॅरेग्राफ दिलेला असायचा आणि त्याचा संबंध जोडून एक डायग्राम तयार करायला लागायचा की हा मेजर टाइप मग त्याचे हे सब टाइप्स. बरोबर ना? आता इथे मात्र आपण जे काही शिकणार आहोत ते थोडंसं वेगळं होणार.
ठीक आहे, पहिला सब टाइप आहे ऑन द बेसिस ऑफ रिलेशन. या व्यतिरिक्त कुणाला काही अडचण आहे का? नो मॅम. No, ma'am. इफ स्क्रीन इज विजिबल. Yes, ma'am. येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. येस मॅम. Yes, Okay. ma'am. Start with then. In any organization, there are set procedures. Set म्हणजे काय? ठरवलेल्या. Procedure म्हणजे काय? Process. Kriya. For the exchange of thoughts between people at different levels. प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये कोण कोणासोबत कसं कम्युनिकेट करणार आहे, एक्सचेंज ऑफ थॉट्स बिटवीन पीपल ऍट डिफरंट लेवल. वेगवेगळ्या पोस्ट वरती काम करणारी लोक एकमेकांसोबत कशा पद्धतीने बोलणार आहे हे आधीच सेट असतं, आधीच डिसाइडेड असतं, आधीच ठरवलेलं असतं. यू कॅनॉट चूज दॅट हाऊ यू विल गेट कम्युनिकेटेड. People working on different levels usually communicates formally. वेगळ्या स्तरावरती काम करतायत. समजा एक व्यक्तीची पोस्ट जी आहे ती हायर आहे, मोठी आहे, आणि दुसऱ्या व्यक्तीची पोस्ट जी आहे ती लोवर आहे. त्यावेळेला अशी लोक एकमेकांबरोबर फ्रेंडली बोलत नाही. तिथे एक गॅप असतो बॉस आणि सबऑर्डिनेट. If my screen is not visible, Visible, ma'am. It's visible. बरं, ज्यांना स्क्रीन दिसत नाहीये त्यांनी सध्या माझं बोलणं ऐकून घेण्याचा प्रयत्न करा, कारण मला असं वाटतं की काहींना दिसते आणि काहींना दिसत नाहीये. असे लोक की जे वेगळ्या पोस्ट वरती काम करतात. फॉर एक्झाम्पल, आपण हायरार्की सिस्टीम जी आपल्या कॉलेजची बघतो आहोत, कॉलेजचे प्राचार्य आणि व्हाईस प्रिन्सिपल दोन वेगळ्या पोस्ट आहेत. हे लोक एकमेकांबरोबर फ्रेंडली कम्युनिकेट करणार नाही, फॉर्मलीच बोलतील. डिपार्टमेंटचे एचओडी आणि डिपार्टमेंट मध्ये काम करणारे लेक्चरर्स एकमेकांसोबत फ्रेंडली बोलणार नाही, फॉर्मलीच बोलतील. काय कारण असेल याचं? कॅन एनीवन गेस? लेवल ऑफ अथॉरिटी. बरं, अजून? Post. बरं, पोस्ट. अजून? मॅम तुम्ही त्यांच्या हाताखाली काम करता म्हणून. हाताखाली काम करतो म्हणून. पण मग काय असं हाताखाली काम करतो, मग बोलू नाही शकत का नीट? मॅम पण ते तुमचे बॉस असतात ना. And we are giving them respect. ओके, बाय नॉट कम्युनिकेटिंग रिस्पेक्ट दिला जातो का? असा का रूल बनवत असेल एखादी ऑर्गनायझेशन की जर का तुमच्या पेक्षा वरिष्ठ पदावरती काम करणारी लोक आहेत तर त्यांच्याशी तुम्ही ऍटलिस्ट ऑर्गनायझेशन मध्ये फ्रेंडली होऊ शकत नाही? का असेल असा रूल? कॅन एनीवन टेल मी द लॉजिक बिहाइंड? मॅम ते टाइमपास जास्त होतो. टाइमपास. अजून? Ma'am, they are at the workplace, and that's why they are formal to each other. मॅम जर ते फ्रेंड्स बनले तर ते नीट वर्क नाही करू शकणार जसं त्यांना पाहिजे. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. दिस इज द When राईट. we get when we have fears of them. येस, एक्झॅक्टली. हे बघा, किती जिथे असते ना तिथे माणूस काम करतो. ह्युमन टेंडन्सी आहे. जिथे भीती असते, जिथे धाक असतो ना तिथे माणूस व्यवस्थित काम करतो. जिथे धाक नसतो तिथे व्यक्ती चांगले परफॉर्मन्स देऊ शकत नाही. जसं की टीचर्स लोक, जे टीचर्स लोक एकदम फ्रेंडली असतात स्टुडंट सोबत, त्यांना स्टुडंट टेकन फॉर ग्रँटेड घेतात. आपलेच सर आहे, आपल्याच मॅडम आहे म्हणून ऐकतं त्यांचं, त्यांच्या स्वतःच्याच लक्षात राहत नाही काय सांगतात ते. अशा पद्धतीने जेव्हा आपण आपल्या सेंडरला कन्सिडर करायला लागतो, आपण आपला परफॉर्मन्स अफेक्ट करतो. सेम गोष्ट ऍप्लिकेबल असते बॉस आणि सबऑर्डिनेट जेव्हा एकमेकांबरोबर फ्रेंडली बोलतात त्या केसमध्ये.
जर का बॉस सोबत सबऑर्डिनेट फ्रेंडली असेल तर त्याने दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन तो करणार नाही, किंवा काम न करण्यासाठी एक्सक्युजेस तयार राहील, कारण तिथे धाकच उरणार नाही. एका फ्रेंडला दुसऱ्या फ्रेंडचा धाक वाटत नाही. जर धाक नसेल तर माणूस ऍक्शन करत नाही किंवा टार्गेट टाइम मध्ये ऍक्शन कंप्लीट करत नाही. म्हणून ऑर्गनायझेशन मध्ये कम्युनिकेशनच्या सबटाइप्स मध्ये ऑन द बेसिस ऑफ रिलेशन या गोष्टीला महत्व आहे. आणि हा एक सेट प्रोसेस किंवा रूलचा भाग आहे की दोन वेगळ्या स्तरांवरती काम करणाऱ्या लोकांनी एकमेकांसोबत डिस्टन्स मेंटेन केलं पाहिजे. का सूचनांचं गांभीर्य ठेवण्यासाठी, काम करण्यासाठी. ऑन द कॉन्ट्ररी, people working on same position develops friendly relation with each other. So inside the organization, on the basis of relation, following subtypes are studied, that is formal and informal. परंतु त्याच्या उलट दोन व्यक्ती ज्या सेम पोझिशन वर काम करतात त्या एकमेकांसोबत काही कालावधी सोबत घातल्यानंतर फ्रेंडली होतात. मग सिमिलर पोस्ट वरती काम करणाऱ्या लोकांमध्ये जे कम्युनिकेशन असतं ते असतं इन्फॉर्मल. कारण तिथे एकमेकांच्या पोस्टचा जो काही धाक किंवा अधिकाराचं जे दडपण असतं ते राहत नाही. आणि मग असे लोक एकमेकांबरोबर अनऑफिशियली कम्युनिकेट करायला लागतात. ऑन द कॉन्ट्ररी, वेगळ्या पोस्टवरती काम करणारी लोक एकमेकांबरोबर फॉर्मली बोलतात, रादर त्यांनी बोललंच पाहिजे असा नियम असतो. याला म्हणतात ऑन द बेसिस ऑफ रिलेशन, जे आपण ऑर्गनायझेशन मध्ये बघतो आहोत. इनफॉर्मल कम्युनिकेशनचं एक्झाम्पल कोट करताना दोन मित्रांमध्ये झालेलं कम्युनिकेशन इनफॉर्मल असं म्हणून चालणार नाही. एका ऑर्गनायझेशन मध्ये सेम पोस्टवर, म्हणजे एक लेक्चरर दुसऱ्या लेक्चरर सोबत कम्युनिकेट करता आहे, ते झालं तुमचं इनफॉर्मल कम्युनिकेशन. परंतु एक लेक्चरर एचओडी सोबत कम्युनिकेट करतोय, इट सेल्फ मीन्स दॅट इट्स अ फॉर्मल कम्युनिकेशन, रादर इट हॅज टू बी फॉर्मल. या कम्युनिकेशनला फॉर्मलच ठेवावं लागेल, तिथल्या मर्यादा, तिथले लिमिटेशन्स फॉलो केलेच पाहिजे. याला काय म्हणतात, सेट प्रोसिजर. ठरवून टाकलंय की एक्सचेंज ऑफ थॉट करताना अमुक एक पोस्ट जी ती फॉर्मली कम्युनिकेट करेल आणि अमुक एका पोस्टची लोक इनफॉर्मली एकमेकांसोबत बोलू शकतात. एवढं कळालंय सर्वांना? येस मॅम. म्हणून डिस्टन्स जे असतं, सायकोलॉजिकल डिस्टन्स जे असतं ते मेंटेन केलं पाहिजे की आपण नक्की कुणासोबत कम्युनिकेट करतो आहे. When you are getting communicated with your teacher, for example, you shouldn't cross the limit. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती करून घ्यायचं नाही. त्यांच्या कम्युनिकेशन मध्ये बोलत असताना आपण अननेसेसरी जास्त इन्व्हॉल्व व्हायचं नाही. कीप द डिस्टन्स. वाय? टू कीप द रिस्पेक्ट ऑफ द ऑर्डर्स अँड इन्स्ट्रक्शन दॅट दे आर गोइंग टू गिव्ह यू. त्यांच्या ऑर्डर्स आणि इन्स्ट्रक्शन्स तुम्ही कॅरीड आउट करताना कुठल्याही प्रकारचा कामचुकारपणा करू नये, म्हणून आपल्या फायद्यासाठी काही रिलेशन्स आपल्याला फॉर्मल ठेवणं भाग असतं. आणि ते आपण जितकं फॉर्मल ठेवू ते तितकं आपल्या भल्याचं असतं, आपल्या फायद्याचं असतं. एवढी कन्सेप्ट कळाली आहे? Yes, ma'am. येस मॅम. When two clerks are getting communicated with each other, which type of communication you will identify it? दोन क्लर्क एकमेकांसोबत Informal. इनफॉर्मल. Informal. Informal. And when the clerk is getting communicated with administrative officer, फॉर्मल. Formal. 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 Formal.
रिलेशन कसं असणार ते कळालं? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. So now we will see formal communication. Formal communication चे 2 सब टाइप आहे, जर तुम्ही इथे बघितलं असेल तर. मी जास्त मॅम तुमचा मॅम आवाज ब्रेक होतोय. अजून पण नाही ब्रेक होतोय मॅम आवाज. आता बघा ब्रेक होतोय. नाही मॅम. नाही मॅम. यायला लागलं. स्लाइड दिसते तुम्हाला सर्वांना माझी? हो मॅम. Yes, ma'am. हो. फॉर्मल कम्युनिकेशनच्या अंडर बघा तुम्ही 2 सब टाइप्स दिलेले आहेत, व्हर्टिकल अपवर्ड अँड व्हर्टिकल डाउनवर्ड. अपवर्ड याचा अर्थ मराठीमध्ये वरच्या दिशेने जाणारे, आणि व्हर्टिकल म्हणजे सरळ रेषा, आणि व्हर्टिकल डाउनवर्ड म्हणजे खालच्या दिशेने येणारे. बघा आता कोण कोणाशी बोलत आहे, म्हणजे कोण सेंडर आहे आणि कोण रिसिव्हर आहे, यानुसार मेसेज मधली भाषा बदलते. मी तुमच्याशी बोलते, आय बिकम स्ट्रिक्ट, आय बिकम इन्स्ट्रक्टिव्ह, आय गो ऑन गिव्हिंग यू ऑर्डर्स, आय गो ऑन गिव्हिंग यू डिफरंट इन्स्ट्रक्शन्स. पण तुम्ही जेव्हा माझ्याशी बोलतात त्यावेळेला यू हेजिटेट, यू ट्राय टू कीप द डिस्टन्स. बोलू की नको असा 100दा विचार करून. मी असं बोललं तर मला असं बोललं जाईल, मी असं केलं तर मला असं म्हणलं जाईल, या प्रकारचा विचार करून मग बोलायला येतात. हो की नाही? येस ऑर नो? Yes. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, This is ma'am. what on the basis of selection means. मेसेज देणारा सेंडर कोण आहे यानुसार फॉर्मल कम्युनिकेशनचे परत 2 सब टाइप आहे. सेंडर बॉस असेल तर जी लँग्वेज असेल ती इन्स्ट्रक्टिव्ह असेल, ऑथॉरिटीची असेल, हे करून टाका अशी असेल, हे तुम्हाला करावंच लागेल, काम अशा पद्धतीने करा, अशा प्रकारची भाषा वापरली जाते. टोन बदलतो, आणि त्याचबरोबर मेसेज मध्ये कंपल्शन येतं. ऑन द कॉन्ट्ररी, या कम्युनिकेशनला डाउनवर्ड कम्युनिकेशन म्हणजे वरच्या पोस्टवरनं खालच्या पोस्टवरती येणारं कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. जो ॲरो आहे तो खालच्या दिशेने येतो, कारण मेसेज जो आहे तो खालच्या स्तरावर काम करणाऱ्या रिसिव्हर कडे येतोय, म्हणून त्याला डाउनवर्ड म्हणतात. ऑन द कॉन्ट्ररी अपवर्ड, जेव्हा खालच्या स्तरावरती काम करणारा व्यक्ती वरच्या स्तरावरती काम करतो, तो परमिशन मागतो, मी असं करू का, किंवा हे असं नाही, असं केलं तर चालेल का, मी सुट्टी घेऊ शकतो का, मला या दिवशी कामावर यायला जमणार नाहीये, मी नाही आलं तर चालेल का. भाषा बदलली, रिसिव्हर बदलला म्हणून. मेसेजचा टोन बदलला, मेसेज मध्ये असलेले शब्द बदलले, त्यामुळे साहजिक त्या मेसेजचा अर्थ बदलला. व्हर्टिकल अपवर्ड म्हणतात या कम्युनिकेशनला, जिथे मेसेज खालच्या स्तरावर काम करणाऱ्या सेंडर कडून वरच्या स्तरावर काम करणाऱ्या रिसिव्हर कडे जातो. यामध्ये व्हर्टिकल अपवर्ड कम्युनिकेशन मध्ये परमिशन्स येतात, सजेशन्स येतात, आणि डाउनवर्ड कम्युनिकेशन मध्ये इन्स्ट्रक्शन्स येतात, ऑर्डर्स येतात, लँग्वेज बदलते. दिस इज द कन्सेप्ट. क्लर्कने प्यूनशी बोलणं आणि प्यूनने क्लर्कशी बोलणं या 2 कम्युनिकेशन मध्ये लँग्वेजचा, टोनचा आणि अर्थाचा खूप मोठा फरक आहे. खालून वरती जाणारे मेसेजेस नेहमी रिक्वेस्टच्या टोन मध्ये असतात, आणि वरतून खाली येणारे मेसेजेस नेहमी ऑर्डर्सच्या टोन मध्ये असतात. आणि हा टोन मेंटेन झालाच पाहिजे. जिथे होत नाही तिथे होल कम्युनिकेशन सिस्टीम कोलॅप्स होते. लोक इम्पॉर्टन्स देत नाही आपल्या मेसेजेसला. अपवर्ड जाणारं कम्युनिकेशन आहे, आणि तिथे जर का दादागिरी असेल, तिथे जर का टोन डिसरिस्पेक्ट वाला असेल, तर तो व्यक्ती तुमच्याबद्दल
अगेन्स्ट ऍक्शन घेऊ शकतो. वी मस्ट रिअलाइज ऑन विच स्टेप और स्टेज वी आर वर्किंग ऍट, अँड यू मस्ट नो की तुम्ही कोणाशी बोलताय. खूपदा वादांमध्ये म्हणतात, तुला कळतंय का कोणाशी बोलतोय? कशावरनं? त्या टोनवरनं. आपला टोन चुकलेला असतो, आपले शब्द चुकलेले असतात. परंतु हे जेव्हा काम करण्याच्या ठिकाणी होतं, तर त्याचा ऍज अन एम्प्लॉई फार मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते. म्हणून फॉर्मल कम्युनिकेशन मध्ये नेहमी कोण कोणाशी बोलतं आहे याचं भान नेहमी ठेवावं लागतं. आणि यासाठी ऑर्गनायझेशन मध्ये नियम बनवलेले असतात. सेंडर कोण आहे? वरच्या स्तरावर काम करणारा व्यक्ती आहे, तर तो ओरल मेसेज देऊ शकतो. परंतु खालच्या स्तरावरनं वरच्या स्तरावरती काम करणाऱ्या कम्युनिकेशन साठी रिटन स्वरूपामध्ये कम्युनिकेशन होतं मॅक्सिमम टाइम. तुम्हाला सुट्टी घ्यायची असेल तर तुम्ही ओरली बॉसला सांगू शकत नाही उद्या सुट्टी. यू हॅव टू राईट अन ऍप्लिकेशन, यू हॅव टू डिमांड इट, देन ओनली इट विल बी ग्रांटेड. ओरली तुम्ही सांगू शकत नाही, पण बॉस तुम्हाला सांगून जाऊ शकतो की मी उद्या येत नाहीये, माझे इम्पॉर्टंट काही कॉल्स असतील, मेसेजेस असतील तर रेकॉर्ड ठेवा. बॉस कॅन टेल यू, बट यू कॅनॉट टेल यू अ बॉस की मी उद्या येत नाहीये, तरी इम्पॉर्टंट कॉल्स किंवा मेसेजेसचा रेकॉर्ड करून ठेवा, मी परवा आले की बघून घेईल. असं सांगू शकता का? नो मॅम. Yes. सो आर यू अंडरस्टँडिंग द डिफरन्स? सेंडर बदलला की भाषा बदलणार, भाषा बदलली की टोन बदलणार. दिस इज व्हॉट फॉर्मल कम्युनिकेशन. आणि व्हर्टिकल अपवर्ड आणि डाऊनवर्ड ही कन्सेप्ट कळाली. डाऊनवर्ड म्हणजे वरिष्ठ अधिकारी, खालच्या मला स्तरावर. डाऊट आहे. बोला ना. तुम्ही म्हटले की जेव्हा आपण म्हणजे वर्टिकल डाऊनवर्ड असतं तेव्हा ते ऑर्डरच्या फॉर्म मध्ये असतं, आणि जेव्हा वर्टिकल अपवर्ड असतं ते रिक्वेस्टच्या फॉर्म मध्ये असतं. पण जे डाऊनवर्ड असतात मग ते रिक्वेस्ट पण करू शकता ना समोरच्याला, म्हणजे प्रेमाने सांगू पण शकता ना, काम करून घेऊ. काम करून घे असं सांगेल. एवढं काम करशील का असं म्हणेल का बॉस? ऑर्गनायझेशन मधला विचार कर तू. बाहेरच्या फॉर्मल कम्युनिकेशनचा विचार नको करू की अनोळखी व्यक्ती आहे आणि त्याच्याकडनं आणि तो दुसऱ्या व्यक्तीला सांगतोय की प्लीज माझं एवढं जरा काम करून दे ना, याचा विचार नको करू. पण ऑर्गनायझेशन मध्ये तर तो तुला 1-2 मिनिटं थांबू शकतात तुम्ही, तर तो तुला रिक्वेस्ट कधीच नाही करणार. हेच तर तुम्हाला समजून घ्यायचंय ना. वर्क सिस्टीम मध्ये अशा पद्धतीने रिक्वेस्ट होत नाही का? कारण की तुमचं कामच ते आहे की तुम्हाला ऐकावंच लागेल समोरच्याचं. मी तुम्हाला असं म्हणेल का जरा प्लीज पेपर लिहून टाका ना, करून घे बाबा, करायला पाहिजे तू नाही केलं तर तुझं नुकसान आहे, असं सांगेल का? येस और नो? नो मॅम. नो मॅम. नो मॅम. आणि जर का असं सांगितलं गेलं की प्लीज तेवढं एक असाइनमेंट लिहून टाका, तुम्हालाच मार्क मिळतील, असं जर का सांगितलं गेलं तर तुम्ही उपकाराच्या स्वरूपात ते असाइनमेंट, अरे यांची फारच गरज दिसते, नेक्स्ट टाइम आणखीन वेळेवर काम नाही करणार, आणि नाही केलं ना तरी पण ते मार्क देऊन टाकतात, कामाची क्वालिटी जाईल. असं जर का कोणी कम्युनिकेट करत असेल तुम्हाला वरच्या स्तरावरून खालच्या स्तरावरती, तर तुम्ही त्यांच्याबद्दल काय विचार करतात हा विचार तुम्ही करा. अथॉरिटीज कळल्या पाहिजे. बिंग स्टुडंट्स, तुम्ही काही पोस्ट वरती नाहीये, त्यामुळे तुमच्या बाबतीत असं होऊ शकतं की तुम्हाला टीचर्स जेव्हा तुम्हाला तुमचं भलं कळत नाही त्यावेळेला कधीतरी दरडावून कधीतरी समजावून सांगतात. तर आमच्या हाताखाली काम करणाऱ्या लॅब असिस्टंटला आम्ही कृपा करून एवढं काम करा ना असं नाही म्हणत. लँग्वेज चेंजेस, व्हॉइस चेंजेस, टोन चेंजेस, अँड इट हॅज टू बी चेंज. आणि बिईंग बॉस, तुम्ही जर का एखाद्या व्यक्तीचे बॉस असाल तर हे तुमच्यावरती पण निर्बंध आहे की तुम्हाला त्या व्यक्तीला काम करायला भाग पाडावंच लागेल. गोड बोलून नाही बोलला तर दरडावून, पण देताना तर तुम्हाला ऑर्डरच द्यावी लागेल, नाहीतर तुम्हीच तुमच्या पोस्टचा अपमान करा. याचा अर्थ असा नाही की समोरच्याचा इन्सल्ट करायला, आत्ताच्या आत्ता मला हे काम झालंच पाहिजे असा अर्थ नाहीये, पण या विहित कालावधीमध्ये एवढं काम करून द्या. ऑर्डर द्यायची पण पद्धत असते, आणि आपण ऑलरेडी बघितलंय कर्टसी की आपल्याला समोरच्याला हाताखाली काम करणारा आहे ऑर्डर द्यायची आहे म्हणजे आपली हार्शच वर्ड पाहिजे असं नाही.
पण कुठेतरी कंपल्शनचा जो टोन आहे तो यायला नको का? तरच तर त्याला किंमत कळेल ना तुमच्या मेसेज. विथ दिस नोट वी विल स्टॉप ओव्हर हिअर. आता आज पॉलिमर टेक्नॉलॉजीच्या मुलांचं योगा सेशन होतं. आय डोंट थिंक उद्या काही असेल. उद्या 8 ते 10 स्ट्रेच करायचं आहे मला थोडस, कारण आपल्याला टाइप्स जे आहेत ते आता या वीक मध्ये संपवायचे आहेत. ठीक आहे. दिवाळी नंतर तुमची पहिली पिरियडिक टेस्ट असणार आहे, त्यामुळे त्याच्या आत आपला सेकंड युनिट पण संपवायचं आहे. त्यामुळे आपण थोडं स्पीडअप करू. उद्या 8 ते साधारण 9:30 पावणे 10 पर्यंत मी लेक्चर घेणार. त्यामुळे त्या कालावधीत कुणालाही लेक्चर प्लॅन करू देऊ नका. विल स्टॉप ओव्हर हिअर. व्हॉट इज टाइम? प्लीज रिपीट. व्हॉट इज मॅम टाइम? आता 11 वाजता लेक्चर आहे. 10 वाजता लेक्चर आहे असं कोणीतरी. हो मॅम, टुमारो व्हॉट इज टाइम? 10 to 11 केमिस्ट्री आणि 11 to 12 मॅथमॅटिक्स आहे. नाही मॅम, 11ला Yes, पण ma'am. केमिस्ट्री मॅथ दोन्ही पण 11चाच टाइम दिला. 10 नाही आता तर 10 वाजता मॅम, केमिस्ट्री 10 केमिस्ट्री आणि 11ला मॅथमॅटिक्स. रहने दो खुला. हेलो मैम. लिव होऊ शकता है मैम. हेलो मैम. मैम प्लीज रिपीट. तुमचा आवाज नाही येते. प्लीज रिपीट व्हॉट इज टाइम? टुमारो. टुमारो व्हॉट इज टाइम? प्लीज रिपीट मैम. 8 to 10. 8 ते 10. अरे किती किती? 8 ते 10. पावणे 5 ते 10. 8 ते 10 ना? हो 2 तास येऊ द्या. हा ठीक आहे. बाय. Can you leave? मॅम लिव व्हायचं का?